पण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र लेक्चर सिरीजचं 7वं लेक्चर बघणार आहोत। यामध्ये आपल्याला बघायचं आहे बाल विकासाच्या अवस्थेंचा भाग 2। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसला वाटला त्याबद्दल व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा। आणि यापूर्वी झालेले 6 लेक्चर या सिरीजचे जर तुम्ही बघितले नसतील तर ते पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाची व्यवस्थित लिंक लागेल। चला तर मग सुरुवात करूया बाल विकासाच्या अवस्था भाग 2। आता आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं तर बाल विकासाच्या 2 अवस्था आहेत महत्त्वपूर्ण। त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था। जन्मपूर्व अवस्थेमध्ये 4 अवस्था येतात, जन्मोत्तर अवस्थेमध्ये 6 अवस्था येतात। त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत। मागच्या लेक्चरमध्ये आपण उत्तर बाल्यावस्था किंवा किशोरावस्थेपर्यंत भाग बघितला होता की उत्तर बाल्यावस्था किंवा किशोर अवस्था हिचा कालावधी किती आहे की 6 ते 12 वर्षापर्यंतचा आहे आणि याच्यामध्ये काय की शारीरिक विकास धीम्या गतीने होतो, परंतु कसा असतो तो स्थिर असतो, एकसारख्या गतीने होत असतो। आणि हा कालावधी काय आहे की साधारणपणे काय की शाळेतील मुलांचा जाण्याचा असल्यामुळे त्यामध्ये मुले काय करतात, भाषा, वाचन, अंकगणित, लेखन, खेळ, वेगवेगळे सामाजिकरण शिकतात इत्यादी कौशल्य त्यांच्यामध्ये या कालावधी येत असतात। आता आपल्याला बघायचं किशोरावस्थेची वैशिष्ट्ये। आता किशोरावस्थेची किंवा बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये बघताना आपल्याला बघायचं की किशोरावस्था किंवा बाल्यावस्था ही काय आहे की जन्मोत्तर अवस्थेतील काय दुसरी अवस्था आहे आणि हिचा कालावधी किती 6 ते 12 वर्ष असतो। आणि ह्या किशोरावस्था किंवा बाल्यावस्थेचे 2 उपटप्पे पडतात। पहिली आहे पूर्व किशोरावस्था, तिचा कालावधी आहे 6 ते 9 वर्ष आणि दुसरी आहे उत्तर किशोरावस्था, तिचा कालावधी किती आहे 9 ते 12 वर्ष। आणि किशोरावस्थेतील मुलांना काय आहे की वेगवेगळी कौशल्य प्राप्त होतात। ते कोणते कौशल्य प्राप्त करतात मग चित्र काढणे, खेळणे, वाचन करणे, लेखन करणे यासारख्या गोष्टींची कौशल्य काय या मुलांना काय होत असतात, अवगत होत असतात किंवा त्यांना प्राप्त होत असतात। आणि 9व्या वर्षानंतर काय होत असतं किशोरावस्थेतील मुलांची काय की अवधान किंवा लक्ष त्यांची कक्षा खूप चांगल्या प्रकारे वाढलेली असते आणि त्यांची जिज्ञासू वृत्ती देखील खूप वाढलेली असते। जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय की जाणून घेण्याची वृत्ती जागृत झालेली असते त्यांच्यामध्ये। ते वेगवेगळे प्रश्न काय की आपल्या पालकांना, शिक्षकांना तसेल त्यांना जे कोणी व्यक्ती भेटेल त्यांना ते वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रश्नांचं काय आहे की शिक्षकांनी म्हणा, पालकांनी, समाजातील इतर व्यक्तींनी काय योग्य अशी समर्पक उत्तरं देणे गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल त्या बालकांचा निकोप आणि चांगला विकास घडेल व ते भविष्यात चांगले नागरिक बनतील। आता ही जी किशोरावस्था आहे या अवस्थेमध्ये काय आहे की शारीरिक वाढ काय होतं थांबते आणि काय होते की कौशल्य जे असतात ते काय होतात या अवस्थेत परिपक्वतेने प्राप्त होऊ लागतात। म्हणून या काळाला काय म्हणतात की वाढ व दृढीकरणाचा काळ देखील म्हणतात। आणि किशोरावस्थेतील जी मुलं असतात ती काय की संघवृत्तीने गटगट करून राहणे अधिक पसंत करतात। ते वेगवेगळे गट बनतात त्यांचे आपल्या मित्रांचे। आणि या अवस्थेतील जे बालके असतात ते मुले आणि मुली असा भेद न करता काही एकत्र विविध प्रकारचे खेळ खेळतात। तसेच या किशोरावस्थेतील मुले जे असतात किंवा बालके जे असतात ते काय जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत असे वेगवेगळे प्रकारचे भेद मानत नाहीत व ते एकत्रपणे खेळतात किंवा एकत्रपणे राहतात। त्यांच्यात अशी कोणती भावना नसते, डिस्क्रिमिनेशनची भावना त्यांच्यात नसते किंवा भेदभावाची भावना त्यांच्यामध्ये नसते। आणि हे काय की मग ह्या बालकांना, किशोरावस्थेतील बालकांना काय की वेगवेगळे खेळ, संगीत, सहल, संघवृत्ती, चित्रकला या प्रकारचे वातावरण काय की शाळेत उपलब्ध झालं पाहिजे, जेणेकरून या बालकांचा निकोप, शारीरिक, सामाजिक आणि मानसिक विकास घडवून येईल आणि ते या देशाचे सुजाण आणि चांगले असे नागरिक भविष्यात बनतील। आता पुढे आहे की शिक्षकाने काय केलं पाहिजे की आपलं स्वतःचं जे चारित्र्य आहे ते कसं नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे। कारण का तर शिक्षकाच्या चारित्र्याचा काय होत असतो विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो। विद्यार्थी काय करत असतात शिक्षकाला काय आपला आयडल किंवा आदर्श मानत असतात आणि ते शिक्षकाचं अनुकरण करत असतात। म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही नैतिक जबाबदारी की त्याने काय स्वतःचं आचरण, व्यवहार हे काय की चांगलं ठेवलं पाहिजे। तसेच शिक्षकांनी काय केलं पाहिजे की बालकांसाठी शिकण्यासाठी वेगवेगळे कृतीशील उपक्रम तयार केले पाहिजे, जेणेकरून बालके काय होतील जास्तीत जास्त काय की कृती करून शिकतील व त्यांचं अध्ययन घडून येईल। अध्यापनासाठी शिक्षकांनी काय कृतीशील उपक्रम राबवले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी काय की कृतीतून शिकतील व त्यांचा चांगला प्रकारे सर्वांगीण विकास घडून येईल। पुढे पाहिजे आपल्याला कुमार अवस्था किंवा कौमार्य अवस्था। कुमार अवस्था किंवा कौमार्य अवस्था जी आहे हिचा कालावधी किती असतो 12 ते 19 वर्षापर्यंत असतो। आणि ही जी कुमार अवस्था किंवा बाल्यावस्था आहे, कुमार अवस्था किंवा कौमार्य अवस्था ही काय की बाल्यावस्था व प्रौढावस्था या दोन्हींमधली काय दुवा असते किंवा सांधा असते। आणि या
कुमार अवस्थेचे काय होते की कुमार अवस्थेत जी सुरुवात असते ती कुठं होते, पूर्व किशोर अवस्थेमध्ये होते. आणि यामध्ये काय होतं की बालकाला लैंगिक परिपक्वता काय होत असते, प्राप्त होण्याचा काळ यावेळी सुरू होत असतो. आणि या कालावधीमध्ये काय होतं, या कुमार अवस्थेच्या कालावधीमध्ये की बालक काय की स्वचा शोध घेण्यात सुरुवात करत असतं. आणि अधिक ती बालकाचे विचार अधिक अधिक काय तर्कशुद्ध आणि काय की अमूर्त होत असतात. आणि या बालकांवर, कुमार अवस्थेतील किंवा कौमार्य अवस्थेतील बालकांवर समवयस्क म्हणजे त्यांच्या वयातील गटातील, त्यांच्या वयातील जी मुले आहे किंवा बालके आहे त्यांच्या गटाचा खूप प्रभाव किंवा त्यांच्या विचारांचा खूप प्रभाव असतो. आणि कुमार अवस्थेमध्ये काय होतं की बालके स्वतःच्या कारकिर्दीचं किंवा कामाचं किंवा भविष्यात जाऊन त्यांना काय करायचं याचं क्षेत्र काय ते ठरवत असतात. आणि या कुमार अवस्थेमध्ये जो 12 ते 14 वर्ष वयोगटाचा कालावधी आहे त्याला काय म्हणलं जातं, पौगंड अवस्था देखील म्हणलं जातं. आता आपल्याला बघायचे कुमार अवस्थेचे वैशिष्ट्ये. आता या अवस्थेला काय म्हणतात, कुमार अवस्थेलाच कौमार्य अवस्था किंवा पौगंड अवस्था असेही म्हणतात. कुमार अवस्था 13 ते 19 वर्ष या कालावधीची असून किंवा या कालावधीची असते. आणि तिचे काय होतात, 2 उपटप्पे पडतात. पहिला काय, पूर्व कुमार अवस्था 13 ते 15 वर्ष वयोगट आणि उत्तर कुमार अवस्था दुसरा गट 16 ते 19 वर्ष वयोगट, असे हे 2 टप्पे कुमार अवस्थेचे पडतात. पहिला काय 13 ते 19 वर्ष पूर्व कुमार कुमार अवस्था 13 ते 19 वर्ष असते. त्याचा पहिला टप्पा आहे पूर्व कुमार अवस्था 13 ते 15 वर्ष, उत्तर कुमार अवस्था 16 ते 19 वर्ष. कुमार अवस्थेमध्ये काय होत असतं, शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास झपाट्याने होत असतो. त्यामुळे काय होत असतं की कुमारांना समायोजन साधणं खूप कठीण जात असतं. कारण काय की तिन्ही प्रकारचा विकास एकाच वेळी घडून येत असतो आणि वेगाने घडून येत असतो. म्हणजे शारीरिक विकास म्हणजे काय की शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची झपाट्याने वाढ होत असते. त्यानंतर काय मानसिक विकासामध्ये, मानसिकतेमध्ये काय मेंदूची वाढ होत असते, वेगवेगळी भावनिकतेचे वाढ होत असते, भावनांचा काय होत असतं, उद्रेक होत असतो किंवा भावनिक विकास देखील झपाट्याने होत असतो. म्हणून या कालखंडामध्ये काय कुमारांना समायोजन करणं कठीण जातं आणि म्हणूनच या कालखंडाला काय तणावाचा किंवा वादळाचा कालखंड असं म्हणलं जातं. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने म्हणून हा काळ काय एक प्रकारे पुनर्जन्मच आहे असं म्हणलं जातं. आता कुमार अवस्थेतील जे मुले असतात ते काय नैसर्गिकपणे काय होतात, परस्परांकडे आकर्षले जातात. आणि त्यातच काय की त्या बालकांना काय होते की आदर्श मूल्य आणि काय की वास्तविक परिस्थिती यांची जाणीव देखील ह्या वयात होत असते. त्याच्यामुळे काय की त्यांच्यावर एक प्रकारे मानसिक दडपण हेत असतं. आणि कुमार अवस्थेमध्ये काय असतं, शक्तीचा विकास खूप झालेला, खूप मोठ्या प्रमाणात झालेला असतो. आणि म्हणूनच या कुमार अवस्थेमध्ये काय अमूर्त विचार, त्यानंतर तर्क अनुमान करणं कुमारांना चांगल्या प्रकारे जमत असतं. आणि ह्या कुमार अवस्थेमध्ये मुलींचे काय स्वतंत्र गट बनतात. शक्यतो ते एकत्र खेळत नाही किंवा एकत्र राहत नाहीत. काय की ते एकमेकाला थोडं संकोच जाणवतो त्यांना एकमेकाविषयी. जसं की काय होतं की बाल्यावस्थेमध्ये मुलं काय करत होती किंवा बालके काय करत होती बाल्यावस्थेमध्ये की मुलं आणि मुली एकत्र खेळायची. तसं या कुमार अवस्थेमध्ये मुलं आणि मुले एकत्र खेळत नाही, त्यांचे स्वतंत्र गट बनतात. एकमेकांविषयी त्यांना संकोच वाटतो. आणि या कुमार अवस्थेमध्ये काय होतं की जे कुमार असतात किंवा जे कुमार अवस्थेतील जे बालके असतात त्यांना काय आहे की आपल्या नामांकित किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तीचं ते काय करत असतात, अनुकरण करत असतात किंवा त्यांचे पूजक बनत असतात. पुढे बघायचं आपल्याला, कुमार अवस्थेतील जे विविध बदल होत असतात, शारीरिक, मानसिक, जो विकास होत असतो, शारीरिक, मानसिक आणि भावनिक जो विकास होत असतो, त्यामुळे काय झालेलं असतं की हे विद्यार्थी किंवा कुमार काय होत असतात, गोंधळून जातात. आणि म्हणूनच त्यावेळी काय आहे की शिक्षकांचं मार्गदर्शन, योग्य असं मार्गदर्शन त्यांना मिळणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून काय होईल की त्यांना योग्य असं मार्गक्रमण करता येईल. आणि ह्या कुमार अवस्थेमध्ये काय होत असतं, विषमलिंगी व्यक्तीविषयी काय नैसर्गिकपणे आकर्षण निर्माण होत असतं आणि ते नैसर्गिकच आहे किंवा स्वाभाविकच आहे असं शिक्षकांनी किंवा पालकांनी त्यांना पटवून देण्याचं गरज आहे. आणि या कुमार अवस्थेमध्ये काय होत असतं की कामअवस्था जागृत होत असते कुमारांमध्ये. तर ही जी कामअवस्था असते, ही जी शक्ती असते कामअवस्थेची, तिचं उदात्तीकरण किंवा तिचं ट्रान्समिशन किंवा परावर्तन कशामध्ये केलं पाहिजे, कला, क्रीडा, संगीत, नाट्य, साहित्य या क्षेत्रामध्ये काय की त्या कामअवस्थेचं काय परावर्तन किंवा ट्रान्समिशन घडवून आणण्यासाठी पालकांनी किंवा शिक्षकांनी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्रेरित केलं पाहिजे, जेणेकरून ते कला, क्रीडा व नाट्य साहित्य क्षेत्रामध्ये अभिनव किंवा अलौकिक अशी कामगिरी करून दाखवतील.
आणि या कुमारांना काय की लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून काय होतील ते की वाईट मार्गापासून काय परावृत्त राहतील किंवा लैंगिकतेच्या आहारी जाणार नाहीत, त्यात ते गुंतले जाणार नाहीत. आणि या ज्या कुमारांना जो आहे त्यामध्ये काय की मुले आणि मुली यांना काय की सोबत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण भविष्यात काय की समाजात मुली किंवा स्त्री पुरुष सगळे काय एकत्रच राहणार आहे, समाजाचा घटक म्हणून एकत्रच त्यांना वावरावं लागणार आहे. म्हणूनच त्यांना काय की शालेय जीवनात मुले आणि मुलींना सहशिक्षण किंवा एकत्र शिक्षण दिलं पाहिजे. आणि या कुमार अवस्थेमध्ये काय की कुमारांना आपली स्वतःची मते मांडण्याची मुबलक अशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. पुढची अवस्था बघायची आपल्याला जन्मोत्तर अवस्थेतली तारुण्य अवस्था किंवा त्याला काय म्हणतात पूर्व प्रौढ अवस्था. तिचा कालावधी आहे 20 ते 40 वर्ष. तर तारुण्य अवस्थेमध्ये काय असतं की जीवनाचं महत्त्व बदललेलं असतं आणि जी काही कारकीर्द निवडलेली असते त्या क्षेत्रामध्ये काय स्थिरावण्याचं, त्यानंतर काय आहे की वैवाहिक जीवन सुरू करण्याचं, त्यानंतर सामाजिक आयुष्यामध्ये दीर्घकालीन ध्येय गाठण्याचे काय आहे की या अवस्थेमध्ये तारुण्य अवस्थेमध्ये ठरवलं जातं. आणि ही जी तारुण्य अवस्था आहे किंवा पूर्व प्रौढ अवस्था आहे यामध्ये काय की व्यवसाय स्थिर स्थावर होणे, त्यानंतर घनिष्ठ नातेसंबंध सांभाळणे किंवा जोपासणे हे महत्त्वाचे घटक ह्या तारुण्य अवस्था किंवा पूर्व प्रौढ अवस्थेमध्ये येत असतात. आणि म्हणूनच काय की ही जी तारुण्य अवस्था आहे ही काय की तणावपूर्ण असते, पण काय जोडीला आनंद देणारी असते. कारण या अवस्थेमध्ये काय होत असतं की नवीन जीवनाची सुरुवात होत असते. म्हणजे काय होत असतं की लग्न होतं, नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, नंतर मुले बाळे होतात, त्यांचा सांभाळ करणे, त्याबरोबरच काय की त्यांच्याशी खेळणे, म्हणजे हे नाविन्य घडत असतं प्रत्येक माणसाच्या किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. संसाराला चांगली सुरुवात करणे, नातेसंबंध जोपासणे आहे ना, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे, यामुळे काय आहे की तणाव जरी असला आयुष्यात या अवस्थेमध्ये तरी पण काय असतं आनंदही देणारी ही तारुण्य अवस्था किंवा पूर्व प्रौढ अवस्था असते 20 ते 40 वर्ष वयाची. आता आपल्याला पुढे बघायचं आहे मध्य प्रौढ अवस्था 40 ते 60 वय. 40 ते 60 वय या कालावधीमध्ये असते मध्य प्रौढ अवस्था. आणि हा जो 40 ते 60 वयाचा कालावधी आहे हा काय की आपण जे क्षेत्र निवडले त्याच्यामध्ये काय आहे की कायमस्वरूपी काय स्थिर स्थावर होण्याचा किंवा स्थैर्य प्राप्त करण्याचा कालावधी असतो. आणि या वयामध्ये प्रौढ अवस्थेच्या या वयामध्ये काय होत असतं की काय आपण आत्तापर्यंत काय मिळवलं काय गमावलं याचं मूल्यमापन करण्यास काय करत असतात व्यक्ती त्याचं मूल्यमापन करत असतात. आणि या काळामध्ये काय होत असतं की 40 ते 60 या वया कालावधीमध्ये काय होत असतं की जी व्यक्तीची मुले शिक्षणाच्या किंवा वैवाहिक कारणामुळे काय की त्याच्यापासून काय झालेले असतात दूर गेलेले असतात. आणि त्यामुळे काय की या कालावधीमध्ये मध्य प्रौढ अवस्थेमध्ये व्यक्तीला काय वाटू लागतं रिकामा किंवा एमटी वाटू लागतं, खाली पण येतं त्याच्या आयुष्यात. असं या मध्य प्रौढ अवस्थेमध्ये किंवा प्रौढ अवस्थेमध्ये 40 ते 60 या वयामध्ये होत असतं. आणि 60 वर्ष वयानंतर काय होत असं निवृत्तीचा काळ येतो. म्हणजे 60 वर्ष वयानंतर त्याला कुठेही कामधंद्याला कोणी ठेवत नाही, निवृत्तीचं वय ते असतं. आणि त्यामुळे काय होत असतं 60 वयानंतर बरेचसे ज्या व्यक्ती असतात ते काय की स्वतःला सामाजिक कामांमध्ये गुंतवून घेतात आणि समाजाचं ऋण फेडण्याचा विचार ते करत असतात की काहीतरी सामाजिक काहीतरी आध्यात्मिक काम या वयात केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. कारण की आता सगळं झालं म्हणतात ते की काय आता मुलं झाली, त्यांचं शिक्षण झालं, लग्न झालं, सगळं नातू झाली, सगळं काही छान झालं, आता काय की आता माझी जबाबदारी संसारातली बऱ्यापैकी संपली असं त्यांना वाटतं. आणि ते काय करतात मग सामाजिक किंवा आध्यात्मिक कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि सामाजिक काम करायला सुरुवात करत असतात. त्यानंतर बघायचं आपल्याला उत्तर प्रौढ अवस्था. हिचा कालावधी आहे 60 वर्षापासून ते मृत्यूपर्यंत. हिलाच काय म्हणलं जातं उत्तर प्रौढ अवस्थेला वृद्ध अवस्था देखील म्हणलं जातं. आता या वृद्ध अवस्थेमध्ये काय होतं की शारीरिक क्रियाशीलता चांगलीच म्हणजे जवळपास भरपूर कमी झालेली असते. त्यानंतर काय होतं आरोग्याच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात, प्रकृतीच्या तक्रारी. आणि काय झालेलं असतं की 60 वर्षानंतर निवृत्त झाल्यामुळे किंवा कुठेही कामावर नोकरीला न राहिल्यामुळे काय होत असतं की उत्पन्न बऱ्यापैकी कमी झालेलं असतं. आणि त्यातल्या त्यातच काय होतं की मित्रपरिवारातील किंवा काय की स्वतःची लाईफ पार्टनर स्वतःची पत्नी काय झालेली असते यापैकी कोणाचं तरी काय झालेलं असतं निधन झालेलं असतं. स्वतःची पत्नी किंवा मित्रपरिवार किंवा जवळच्या नातेसंबंधातील कोणाचं तरी निधन झालेलं असतं. म्हणून काय की या काळात काय की माणसाला खूप नैराश्य आल्यासारखं बऱ्यापैकी होत असतं, त्याला उदासीन वाटत असतं. कारण काही शारीरिक तक्रारी वाढलेल्या असतात, उत्पन्न कमी झालेलं असतं, जोडीदार किंवा मित्रपरिवार यांच्यापैकी काय की नातलगांपैकी कोणतरी काय झालेलं असतं
वारलेलं असतं किंवा त्यांचं निधन झालेलं असतं, म्हणून काय की थोडंसं खाली पण आयुष्यात येत असतं, थोडंसं उदासीन वाटत असतं. आता आपल्याला पुढे बघायचं आहे विकासाची तत्वे. आता प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट. तर त्यातलं पहिलं तर काय की विकास हा काय विशिष्ट दिशेने होत असतो. विकासाला काय विशिष्ट दिशा असते आणि विकास ही काय सतत चालणारी प्रक्रिया आहे. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे काय की अगदी कधीपासून विकासाला सुरुवात होते तर गर्भधारणेपासून तर अगदी मृत्यूपर्यंत माणसाचा किंवा व्यक्तीचा विकास घडत असतो. आणि विकास होताना काय होत असतात, वेगवेगळे बदल होत असतात आणि विकासाच्या सर्व अंगांना काय होत असतात, विकासाची तत्वे समानपणे लागू होत असतात. तर आपल्याला पुढे पाहायचं आहे विकासाची तत्वे. तर पहिलं तत्व पाहायचं आहे विकासामध्ये बदलांचा समावेश असतो. आता विकास म्हणजे काय तर वाढ व विकास यात होणारे काय म्हणजे विकासातील बदल म्हणजे काय असतो विकासात. आता वाढ म्हणजे काय, वाढ म्हणजे काय संख्यात्मक किंवा परिमाणात मोजता येणारे जे काही बदल असतात त्यांना काय म्हणलं जातं वाढ. वाढीमध्ये काय तर वजन, उंची, शारीरिक अवयवांमध्ये होणारी वाढ. आणि विकास म्हणजे काय येत असतं भावनिक, सामाजिक या दृष्टीने, बौद्धिक या दृष्टीने झालेला बदल. तर मग शारीरिक म्हणजे शारीरिक इंद्रियांमध्ये होणारी वाढ आणि इतर जे कौशल्य असतात कारक कौशल्य म्हणजे काय की भावनिक कौशल्य, सामाजिक कौशल्य, बौद्धिक कौशल्य याच्यामध्ये जी बदल घडून येतात या दोन्हींचा मिळून काय झालेला असतो विकास होत असतो. आणि वाढ म्हणून काय की संख्यात्मक बदल आहे किंवा त्याचा संबंध शारीरिक गोष्टींशी, शारीरिक अवयवांशी, जसं की उंचीत वजनात होणारी वाढ. आणि विकास म्हणजे काय असतो गुणात्मक बदल असतो आणि तो काय की सर्व पैलूंशी निगडीत. सर्व पैलू म्हणजेच काय त्या विकासामध्ये शारीरिक गोष्टी तर येतात पण त्याचबरोबर मानसिक गोष्टी देखील येतात. मग विकासामध्ये काय काय येतं शारीरिक, कारक, बौद्धिक कौशल्य, भाषिक कौशल्य, भावनिक कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि या सर्वांमध्ये होणारे बदल जे असतात ते परिपक्वतेकडे त्या व्यक्तीला घेऊन जात असतात. आता विकास ही सतत प्रक्रिया आहे. विकासाचं दुसरं तत्व काय विकास ही सतत प्रक्रिया आहे. आता विकास ही काय प्रक्रिया कधीपासून सुरू होत असते गर्भधारणेपासून सुरू होत असते तर मृत्यूपर्यंत ती चालूच असते. आणि विकासामध्ये काय शारीरिक व मानसिक गुणधर्मांचा विकास काय होत असतो उच्चतम मर्यादेपर्यंत हळूहळू चालू असतो. म्हणजे विकासामध्ये काय होत असतं शारीरिक जे इंद्रिय असतात त्यांची वाढ, त्याचप्रमाणे काय की मानसिक ज्या गोष्टी असतात है ना बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक या ज्या गोष्टी असतात या दोन्हींचाही काय की वाढ काय की उच्चतम एकदम वरच्या मर्यादेपर्यंत चालू असते. आता विकासावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या काय की उदाहरणार्थ आपण काय बघू शकतो की काय की आपल्याला काय दिसतं. आता विकासाचं उदाहरण जर आपण बघितलं तर विकासामध्ये आपल्याला काय दिसतं की एका रात्रीत काय होतं की आपल्याला दिसतं की अचानक बाळाचे दात बाहेर आलेले दिसलं दुसऱ्या सकाळी आपण बघितलं तर, परंतु ते तसं होतं का नाही. तर ती क्रिया कधीपासून चालू झालेली असते ती प्रक्रिया प्रसूतीपूर्व काळात 5व्या महिन्यातच सुरू झालेली असते दात येण्याची बाळाची. आणि तो दाताचा जो विकास आहे हा काय होत असतो मग धीमे धीमे किंवा हळूहळू गतीने काय होत असतो होत राहतो. आणि काय होतं की बाळ जेव्हा 5 ते 6 महिन्यांचं होतं तेव्हा काय हिरडीतून दात बाहेर येताना आपल्याला दिसतात. म्हणजेच काय विकास हा काय असतो धीम्या गतीने व हळूहळूपणे सतत चालू उच्चतम मर्यादेपर्यंत सतत चालू असतो. विकासाचं पुढचं तत्व पाहिजे विकासाचे पूर्वकथन करता येते. आता विकासाचं पूर्वकथन करता येतं म्हणजे काय की विकास हा जो असतो सर्वांचा विकास तो कसा असतो वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने असतो म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने होत असतो. आणि विकासाचे जे सर्व काही टप्पे आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येतात पूर्वकथन किंवा अंदाज करता येतात. म्हणजे काय की सर्व व्यक्तींमध्ये काय असणारा विकास हा विशिष्ट नमुन्यासारखाच असतो. हे वेगवेगळ्या अभ्यासातून काय झालेलं आहे सिद्ध झालेलं आहे. आणि जन्मपूर्व अवस्थेतील अनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा क्रम हा काय की जन्मोत्तर अवस्थेतील देखील विशिष्ट कालावधीनंतर तसा दिसून येतो. म्हणजे जन्मपूर्व अवस्थेत जे काही अनुवंशिक गुणवैशिष्ट्य असतील तेच काय जन्मोत्तर कालावधीनंतर देखील तो त्याच क्रमाने विकास घडून येत असतो. आणि विकास जो आहे तो काय 2 दिशांनी होत असतो. 2 दिशांवरती होणारा क्रमानुसार होणारा हा बदल आहे विकास. तर त्या कोणत्या दिशांनी होत असतो त्या आपल्याला बघायचं. तर विकास कोणत्या 2 दिशांनी किंवा 2 दिशांवरती होत असतो तर पहिला आहे मस्तकानुवर्ती क्रम. मस्तकानुवर्ती क्रम म्हणजे काय की या मस्तकानुवर्ती क्रममध्ये काय होतं की जी विकासाची बदलांची दिशा असते ती काय डोक्याकडून पायाकडे अशा प्रकारे असते.
आणि या मस्तकानुक्तिक्रम यामध्ये काय होत असतं की रचनात्मक दृष्टीने काय होत असतं, डोक्याचा व मेंदूचा विकास काय होत असतो सर्वात आधी होत असतो आणि मग त्यानंतर काय होत असतं मान, धड व शरीराच्या इतर भागांचा विकास होत असतो. म्हणजे पहिला जो विकास जो काय दोन प्रकारे होत असतो, दोन प्रकारे होत असतो. पहिले प्रकार कोणता, एक मस्तकानुक्तिक्रम. यामध्ये काय होत असतो की विकास काय होत असतो डोक्याकडून पायाकडे होत असतो. डोक्याकडून पायाकडे होत असतो म्हणजेच काय होत असतं की रचनात्मक दृष्टीने यात काय होत असतं, डोक्याचा आणि मेंदूचा विकास आधी होतो आणि त्यानंतर काय मान, धड व शरीरातील इतर अवयवांचा विकास होत असतो. आता दुसरा आहे विकासातील क्रमाचा जो प्रकार आहे दुसरा, तो कोणता आहे, अक्षनावृत्तिक्रम. याच्यामध्ये काय होत असतं की विकासाची क्रमाची दिशा काय शरीराच्या मध्य भागापासून काय असते, बाह्य भागाकडे असते. म्हणजे काय, सुरुवातीला या अक्षनावृत्तिक्रममध्ये काय होत असतं की सुरुवातीला पाठीच्या कण्याचा विकास होतो, त्यानंतर काय होत असतं हाताची बोटे, बोटांचा व इतर गोष्टीचा विकास होत असतो. म्हणजे काय, अक्षनावृत्तिक्रममध्ये काय होत असतं की विकासाची दिशा कुठं असते, शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे. म्हणजेच याचं उदाहरण कसं सांगता येईल की आपल्याला सुरुवातीला पाठीच्या कण्याचा विकास होत असतो. पाठीचा जो कणा आहे मणका आहे त्याचा विकास होत असतो आणि मग त्यानंतर काय होत असतं हाताच्या बोटांचा, हात व हाताच्या बोटांचा विकास होत असतो. याला म्हणजे अक्षनावृत्तिक्रम विकास. आता मस्तकानुक्तिक व अक्षनावृत्तिक्रम जो विकास आहे यातील फरक आपल्याला बघायचा आहे. तर मस्तकानुक्तिक्रम जो आहे त्याचा विकास कुठून सुरुवात होतो, मस्तकानुक्तीमध्ये मस्तक म्हणजे काय, डोके है ना, मस्तक म्हणजे काय, डोके. तर काय डोक्यापासून पायाच्या दिशेने विकास होतो मस्तकानुक्ती. आणि अक्षानुक्ती म्हणजे काय, अक्ष म्हणजे काय, अक्ष म्हणजे मध्य रेषा थोडक्यात. तर मग काय आहे की विकासाचा क्रम काय या अक्षनावृत्तिक्रममध्ये काय असतो की जवळपासून दूर कडे असा होत असतो. म्हणजे शरीराच्या मध्य भागाकडून काय की बाह्य भागाकडे असा होत असतो. अक्ष म्हणजे काय, मध्यस्थिती, आणि मध्यस्थितीपासून शरीराच्या बाह्य भागाकडे होणारा विकास त्याला काय व्हायचं, अक्षनावृत्तिक्रम. आणि मस्तकानुक्ती म्हणजे काय, डोक्यापासून पायाकडे होणारा क्रम त्याला काय व्हायचं, मस्तकानुक्तिक्रम. आता यामध्ये परत बघायचं मस्तकानुक्तिक्रमामध्ये पुढचा फरक बघायचा आपल्याला की जन्मपूर्व अवस्थेत डोके, धड व पाय या क्रमाने रचना व कार्य सुधारणा होते. आता जन्मपूर्व अवस्थेत जेव्हा जी गर्भावस्था असते त्यामध्ये काय होत असतं मग की विकास होत असताना मस्तकानुक्तिक्रममध्ये काय होत असतं की सुरुवातीला डोकं, त्यानंतर धड व नंतर पाय या क्रमाने काय होत असतं विकास घडून येत असतो किंवा विकासाच्या कार्यात काय सुधारणा होत असते. आता अक्षनावृत्तिक्रममध्ये काय आहे की जन्मपूर्व अवस्थेत काय होत असतं, हाताच्या कलिका विकसित होतात व त्यानंतर हात व बोटांचा काय होत असतो, विकास होत असतो. मस्तकानुक्तिक्रममध्ये आपल्याला पुढचा फरक बघायचा आहे की जन्मोत्तर अवस्थेत काय होतं, बाळ डोक्याची हालचाल करते, त्यानंतर धड व शरीराच्या इतर भागांचा काय होत असतो, विकास होत असतो. तर काय आहे की जन्मोत्तर अवस्थेमध्ये जन्माच्या नंतर काय होतं की या मस्तकानुक्तिउत्तर विकास अवस्थेतलं फरक बघताना आपल्याला बघायचं की काय बाळ सुरुवातीला काय करतं, डोक्याची हालचाल करतं, नंतर ते त्याचं धड म्हणजे शरीर हलवतं आणि नंतर बाकीच्या शरीराच्या इतर भागांची ते काय करतं, हालचाल करतं. आता त्यानंतर बघायचं आहे आपल्याला अक्षनावृत्तिक्रम विकास अवस्थेमध्ये काय आहे की जन्मोत्तर अवस्थेमध्ये काय आहे की अर्भक काय करत असतं, हातांची हालचाल करायला काय करतं, शिकतं. एखादा बाहूच्या कारक कौशल्यांचा विकास झाला की बोटांच्याद्वारे सूक्ष्म हालचाली होतात. म्हणजे काय जन्मोत्तर अवस्थेमध्ये या अक्षनावृत्तीमध्ये काय होतं की बालक किंवा ते अर्भक जे असतं ते काय करतं की हाताची बोटांची हालचाल करायला शिकतं किंवा करायला लागतं. आणि मग एखादा बाहू किंवा एखादा हाताचा जर कारक कौशल्याचा जो विकास झाला वेगवेगळ्या छोट्या गोष्टी पकडणे वगैरे, तर मग काय होतं की त्याच्या बोटांच्या सूक्ष्म हालचाली होण्यास सुरुवात होते. चौथा बघायचं आहे आपल्याला चौथा विकासाचं तत्व बघायचं आहे आपल्याला. त्यामध्ये काय आहे की विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. आता सामान्याकडून विशिष्टाकडे म्हणजे काय, साधी कौशल्य आधी काय होतात विकासामध्ये आत्मसात केली जातात आणि नंतर मग काय होतात विशिष्ट गुंतागुंतीच्या कौशल्यांपर्यंत काय होत असतं, त्याचा विकास घडत जात असतो. म्हणजे काय की सुरुवातीला काय आहे की अर्भक किंवा ते जे बालक असतं त्याला काय अनियंत्रित हालचाली करता येतात, परंतु काय होत जातं मग विशिष्ट निर्धारित उद्दिष्टाला धरून हालचाली करण्यासाठी काय आहे की त्याला काय आहे की बराच वेळ जात असतो. आणखी काय बघता येईल की बालक किंवा अर्भक काय करतं, सुरुवातीला अपरिचित व्यक्तीला किंवा वस्तूला बघून काय करतं, सामान्य स्वरूपाची भीतीची भावनेची काय करत असतं ते प्रतिक्रिया देत असतं आणि त्यानंतर काय होत असतं विशिष्ट स्वरूपाची काय होते मग त्याची
एक काय विकास घडून येतो, विशिष्ट स्वरूपात गुंतागुंतीचा विकास काय घडत असतो त्याच्यामध्ये, की ते मग काय करत असतं, रडतं, लपतं, दूर जाणं यासारख्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात तर याला म्हणायचं पहिलं काय, की सुरुवातीला ते काय करतं, भीतीची भावना दाखवतो आणि त्यानंतर काय, की मग रडणे, लपणे, दूर पळून जाणे यासारख्या प्रतिक्रिया देते. याला काय म्हणतो, गुंतागुंतीचा विकास. म्हणजेच काय, विकास आधी सामान्याकडून विशिष्टाकडे होत जात असतो. आता पाचवं आपल्याला तत्व व्हायचं विकासाचं, की विकासाची गती भिन्न असते. तर विकास ही गर्भधारणेपासून काय, की मृत्यूपर्यंत सातत्याने चालत जाणारी सूक्ष्म प्रक्रिया आहे, बरोबर. आणि विकासाची गती काय, की भिन्न भिन्न असते. आता काही अवस्थांमध्ये काय, की विकास जलद गतीने होतो, तर काही अवस्थांमध्ये काय होतो, तो हळूहळू गतीने होत असतो. आणि विकास हा कधीच एकसारख्या गतीने होत नसतो. आणि प्रसूतीपूर्व म्हणजे काय आहे, की बाळ जन्माला येण्याच्या अगोदर जेव्हा ते आईच्या पोटामध्ये गर्भावस्थेत असतं, तेव्हा काय आहे, की बाळाच्या विकासाचा जो वेग असतो तो सर्वात जास्त असतो. म्हणजे तेव्हा काय होत असतं, एका स्त्रीबीज पेशीपासून पूर्ण काय आहे, की गर्भ 9 महिन्याच्या काळात विकसित होत असतो. आणि हाच वेग काय प्रसूतीनंतरच्या काळात काय वेगवेगळा असतो. मग त्यामध्ये काय असतं, की मेंदूचा जो विकास असतो तो काय अर्भक अवस्थेपर्यंत काय होत असतो, जलद गतीने होत असतो. म्हणजे किती, 5 वर्षापर्यंत मेंदूचा विकास चांगल्या प्रकारे होऊन गेलेला असतो. जवळपास 80% विकास तो होत असतो. तर लैंगिक जे अवयव असतात बालकाचे, त्यांचा विकास काय येण्यासाठी कोणता कालावधी जातो, तर किशोर अवस्था येईपर्यंत वेळ जावा लागतो. तेव्हा काय, की लैंगिक परिपक्वता येण्यामध्ये त्या बालकाच्या सुरुवात होत असते. याचाच अर्थ काय, की विकासाची गती काय, की भिन्न भिन्न असते, ती एकसारखी कधीच नसते. म्हणजे काय, की गर्भधारणेमध्ये विकासाचा वेग एकदम जलद असतो, एका पेशीपासून पूर्ण बालक आकाराला येत असतं. त्यानंतर काय, की प्रसूतीनंतर म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर काय, की त्याचा जो सुरुवातीचा काळ असतो 5 वर्षापर्यंत, त्याच्यामध्ये मेंदूचा 80% विकास झालेला असतो. म्हणून या काळात काही चांगल्या प्रकारची शिक्षणाची सुविधा पालकांनी आणि शिक्षकांनी किंवा समाजातील लोकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि पुढचं आता काय, की त्यानंतर लैंगिक अवयवांचा विकास होण्यासाठी किती काळ वाट बघावा लागतो, किशोर अवस्था येऊन द्यावी लागते, बरोबर की नाही. साधारण 12-13 वर्षापर्यंतचा काळ तो असतो. पुढे बघायचं आहे, विकासामध्ये व्यक्तिभिन्नता असते. आता 6वं जे विकास तत्व आहे ते व्यक्तिभिन्नता असते विकासामध्ये असं सांगतं. म्हणजे काय, की विकास हा सर्वांसाठी सारखाच जरी आकृतीबंध आहे, एकसारखा त्याचा फ्रेमवर्क ठरलेलं आहे, साचा ठरलेला आहे, तरी काय प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची गती सारखी प्रत्येक पातळीमध्ये सारखी नसते. ती काय आहे, की व्यक्तिपरत्वे बदलत असते. प्रत्येक व्यक्तीचा विकास काय, की वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये वेगवेगळा होत असतो. म्हणजे काही बालके लवकर चालायला शिकतात, लवकर बोलायला शिकतात, तर काही बालकांना बोलायला जास्त कालावधी लागतो, काही बालकांना चालायला जास्त वेळ, म्हणजे स्वतःहून चालायला वेळ जातो. आणि हा जो विकास असतो, विकासामध्ये मग काय असते, व्यक्तिभिन्नता असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार तो विकास काय असतो, त्याचे टप्पे जे असतात ते काय असतात, कमी जास्त प्रमाणात खालीवर होत असतात. म्हणजे काही बालकांना काही कौशल्य लवकर जमतील, काही बालकांना तीच कौशल्य जमण्यासाठी जास्त वेळ लागेल, ठीक आहे. आणि हा जो विकास असतो याच्यामुळे काय, याच्यावर कशाचा परिणाम होत असतो, की वातावरणाचा आणि अनुवंशाचा परिणाम होत असतो. म्हणूनच काय होत असतं, की एकाच वयातील बालके काय होत असतात, एका विशिष्ट टप्प्यावर काय, की सारख्याच प्रमाणात पोचू शकत नाही. तर विकासावर काय होत असतो, की त्याचा अनुवंश, मातापित्यांकडून आलेले गुणधर्म म्हणजे अनुवंश, आणि त्याला भेटलेलं जे सभोवतालचं किंवा घरातील किंवा शैक्षणिक वातावरण, याचा जो परिणाम आहे तो त्याच्या विकासावर होत असतो. म्हणून काय आहे, की एकाच टप्प्यावर असणारे 2 बालके सारख्याच प्रमाणात काय होऊ शकत नाही, की त्या टप्प्याच्या विकासापर्यंत पोचू शकत नाही. अनुवंशामुळे काय होत असतं, बालकाची काय क्षमता निर्धारित होते. तर वातावरणामुळे काय होत असतं, की ती क्षमता किती प्रमाणात विकसित होईल याची निर्धारण होते. तर एखाद्याचा अनुवंश कितीही चांगला असला पण त्याला योग्य वातावरण नाही भेटलं, त्याचा विकास चांगल्या प्रकारे घडून येणार नाही. याच्यावर एखाद्याला काय, की खूप चांगलं वातावरण भेटलं पण त्याचा अनुवंश म्हणजे मातापित्यांकडून आलेले जे काही गुणधर्म असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, बौद्धिक असतील, ते जर खराब असतील तर काय होणार नाही, की त्या बालकाचा विकास घडून येणार नाही. म्हणून काय, की काही बालकं काय लवकर चालणे शिकतात, तर काही उशिरा चालण्यास शिकतात. म्हणून विकासामध्ये काही व्यक्तिभिन्नता आपल्याला बघायला भेटते. जरी विकासाचा आकृतीबंध किंवा साचा जरी सारखाच असेल तरी काय प्रत्येक व्यक्तीच्या जी विकासाची गती आहे त्याच्या पातळीमध्ये काय भिन्नता दिसून त्यामुळे आपल्याला येत असते. आता काय पुढचं तत्व बघायचं आपल्याला, विकासाच्या बालविकासाच्या निरनिराळ्या अंगांमध्ये परस्पर काय असतो, संबंध असतो. आता बालकांचे जे विकासाचे निरनिराळे जे अंग असतात किंवा भाग असतात त्याच्यामध्ये काय एकमेकांशी संबंध असतो. आता विकासाच्या ज्या निरनिराळ्या
जे अंग आहेत किंवा जे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये काय आहे की शारीरिक, सामाजिक, भावनिक, भाषिक व बोधात्मक अशा विकासांमध्ये काय असतो, परस्पर संबंध असतो. म्हणजे काही विकासाच्या निरनिराळ्या अंगांमध्ये परस्पर संबंध असतो. म्हणजे काय की जर समजा शारीरिक विकास एखाद्याचा चांगला असेल तरच त्या बालकाचा काय होऊ शकतो, सामाजिक म्हणा, भावनिक म्हणा, भाषिक किंवा बोधात्मक विकास चांगला होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे जर उत्तम आरोग्य असेल तरच सामाजिक व बौद्धिक विकास होऊ शकतो चांगला. अदरवाईज जर एखाद्याचं शारीरिक जर विकास चांगला झालेला नसेल तर त्याच्यामध्ये हे जे बाकीचे जे विकास आहेत, सामाजिक म्हणा, भावनिक म्हणा, भाषिक किंवा बोधात्मक गोष्टी शिकणे, ह्या गोष्टी काय आहे की त्याच्यावर देखील त्याच्या शारीरिक परिस्थितीचा परिणाम होणार आणि त्याचा तो विकास व्यवस्थित होणार नाही. म्हणून काय विकासाची ही जे वेगवेगळे अंग आहेत, वेगवेगळे भाग आहेत, हे एकमेकांशी काय अवलंबून असतात किंवा एकमेकांमध्ये काय असतात, परस्पर संबंध असतो एकमेकांमध्ये. 8वं आपल्या विकासाचं तत्व बघायचं की विकास ही परिपक्वन अध्ययनाची निष्पत्ती असते. आता विकास ही परिपक्वन अध्ययनाची निष्पत्ती असते. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं परिपक्वन म्हणजे काय, मॅच्युरिटी. आता परिपक्वन म्हणजे काय, जन्मतः प्राप्त गुणधर्मांची नैसर्गिकरित्या होणारी वाढ आणि विशिष्ट वयानुसार या क्षमतांमध्ये काय वाढ दिसून येते. आता परिपक्वन कशाला म्हणायचं, तर जे जन्मतः प्राप्त गुण असतात एखाद्या बालकाला, त्या गुणधर्मांची काय की नैसर्गिकपणे होणारी वाढ आणि एका विशिष्ट वयानंतर काय या क्षमतांमध्ये काय होत असतं, या जन्मतःच प्राप्त झालेल्या गुणधर्मांमध्ये जे नैसर्गिकरित्या प्राप्त त्यांच्यामध्ये काय होत असतं, वाढ होत असते. या ठिकाणी आपलं हा चॅप्टर इथे संपलेला आहे की वाढ आणि विकास. तर चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट जरूर करा, जेणेकरून मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळत जाईल असा अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी अजून अभ्यासपूर्ण आणि चांगले व्हिडिओ लेक्चर घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या महाटॅट आणि सीटेट तसेच टॅट 2 या परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळू शकतील. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.